नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला कमळी सिरियलच्या पुढच्या भागामध्ये नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी सिरियलच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कमळी म्हणजे एक अपूर्ण वचन, एक तुटलेलं नातं आणि एक नवीन सुरुवात। कधी कधी आयुष्यात काही वचनं, काही नाती आणि काही वळणं अशी येतात की जे सगळं काही बदलून टाकतात। सिरियलच्या सुरुवातीलाच आपण जबरदस्त वळण बघणार आहोत आणि ते म्हणजे राजनपासून हे प्रेक्षकांच्या भावनांच्या समुद्रात बुडवून टाकणार आहे। तेव्हा भागाची सुरुवात होते राजनपासून, एक असा बाप ज्याला आता आपल्या प्रत्येक निर्णयाचा पश्चाताप होतो आणि अनिकाचं खोटं बोलणं आणि राजनचं जगणं हे दोघेही एकमेकांना पूरक असतात। राजन जो आतापर्यंत आपल्या व्यवसायात आणि सामाजिक प्रतिष्ठेत इतका बुडालेला असतो की तो आपल्या घराचा पाया ढासळताना पाहत नाही, पण आता त्याला कळायला लागतं की त्याची मुलगी अनिका, तिच्यामधला अहंकार, कठोरपणा आणि गर्व कदाचित त्याच्या चुकीच्या संगोपनामुळे आलेला आहे। अनिका कोणाचाही आदर करत नाही, विशेषतः कमळीचा तर नाहीच नाही। ती कमळीला नेहमी कमी लेखते आणि तिचा अपमान करते आणि खालच्या शब्दात तिच्यासोबत बोलते। हे सगळं राजनसाठी आता सहन करणं अशक्य होऊन बसलेलं असतं। इकडे आपण बघतो की सरूची गरिबी आणि कमळीचा साधेपणा, तर इकडे सरू कमळीची आई एका चहाच्या टपरीवर काम करते। त्या लहानशा टपरीवरती ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करते, फक्त तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या मुलीचं प्रामाणिक आयुष्य देण्यासाठी। एक दिवस जेव्हा कमळी आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत तिथे चहा प्यायला येते तेव्हा तिची आई चहा सर्व करते आणि आई मुलीच्या नजरा एकमेकाशी भेटतात आणि त्या क्षणात भावना ओसंडून वाहतात, पण ती मनातल्या मनात ती गोष्ट ओठावर आणत नाही आणि मनातच दाबून ठेवते। कॉलेजमधील कारस्थान आणि अनिकाच्या सवयी आणि कमळीचा मोठेपणा, कॉलेजमध्ये अनिकाच्या वागण्यामुळे तिची आजी म्हणजेच अन्नपूर्णा देवी तिला कॉलेजमधून निलंबित करण्यात येते। हे करताच कमळी पुढे येते आणि म्हणते, मी नाही इच्छित कोणाचं शिक्षण माझ्यामुळे थांबावं आणि कोणीही त्यांच्या स्वप्नापासून दूर जावं, हे मला नको आहे। अनिकाला अजून एक संधी द्यायला लावते। हे ऐकून सगळेजण थक्क होतात। कमळीने स्वतःवरती झालेला अत्याचार विसरून माणुसकी निवडलेली होती। पुढे जाऊन राजन आणि सरोजा या दोघांचीही पूर्ण भेट होते आणि बऱ्याच वर्षांनी जेव्हा तो सरूला पाहतो त्याचे हृदय हेलावून जातं आणि तिची नजर, तिचा चेहरा पण आता थकलेला आणि तुटलेला असतो आणि त्याच वेळी त्याला समजतं की कमळी म्हणजे त्याचीच मुलगी आहे जी त्याला कॉलेजमध्ये भेटलेली होती। जेव्हा तो सरोजशी बोलायचा प्रयत्न करतो ती आता थंड आणि कठोर झालेली आहे। तिच्या डोळ्यात अजूनही ते दुःख आहे जे समाजाने आणि तिला दिलेलं होतं। ती म्हणजे, आज तुला सगळं आठवतं, पण जेव्हा तुझ्या आईने मला घराबाहेर काढलं तेव्हा तू कुठे होतास? माझी मुलगी मी एकटीनेच वाढवलेली होती, आता तुझ्यावरती काहीच अधिकार नाही। असं ऐकून राजन कोसळतो आणि पश्चातापाने भरलेला तो म्हणतो, मी तुझ्या डोक्याची शपथ घेतो आणि सांगतो की आता तुझ्यावर आणि कमळीवर कोणाचाही हात उचलणार नाही। मी तुमचे हक्क मिळवून देणार आहे। हे केवळ शब्द नव्हते, एका बापाचं आणि एका नवऱ्याचं, माणसाच्या आत्म्याचं एक साध होतं। आजीला जेव्हा समजतं की कमळी म्हणजे तिची खरी नात आहे, म्हणजे अन्नपूर्णाला जेव्हा कळतं की कमळी तिची खरी नात आहे, ते आनंद आसरूने खूप रडायला लागून जाते। म्हणते, माझी नात इतकी सुंदर, समृद्ध आणि इतकी सुसंस्कृत आहे, मग अजून मला काय हवं? शेवटी कमळी आणि तिच्या वडिलांचं भेट होते आणि भावनांनी भरलेला क्षण जेव्हा राजन तिला मिठी मारतो आणि म्हणतो, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो ग, मला माफ कर, मला माफ कर। तीही असुरूंना आवरू शकत नाही आणि तीही रडायला लागून जाते। मी कधीही स्वप्नात विचार केलेला नव्हते की माझे बाबा, ज्यांचा फोटोही मी पाहिला नाही, ते माझ्या समोर असतील, असं कमळी त्यांना म्हणते। आणि अशी पुढे राजन हा काय निर्णय घेईल हे पाहणंसुद्धा खूप रंजक ठरणार आहे। हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय गजानन माऊली।